जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे. ते म्हणजे थोरियमचा वापर करून आपण देशामध्ये न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणु ऊर्जा याची निर्मिती, वीज निर्मिती करता कसं करणार आहोत याविषयी आपण बोलणार आहोत. गेल्या महिन्याभरापासून आपलं सगळं लक्ष हे इराणच्या युद्धावरती होतं आणि त्यामुळे एक अत्यंत महत्वाची घटना जी देशात घडली ती म्हणजे आपला जो फास्ट ब्रीडर रिएक्टर प्रोग्राम जो ऍक्टिव्हेट झाला त्याच्याविषयी एक अतिशय महत्वाची घटना 4 एप्रिलला घडली. त्याच्याविषयी आपण काही बोललो नाही, तर त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तसं म्हटलं तर हा विषय थोडासा टेक्निकल आहे, पण समजायला हे पाहिजे की अणु ऊर्जा ही देशाकरता महत्वाची असते. कुठल्याही देशाकरता ऊर्जा ही महत्वाची असते, कारण त्याच्यामुळे देशाची प्रगती होते. आणि सध्या आपण कोळसा आणि नैसर्गिक वायू याचा वापर करतो वीज निर्मिती करता. आणि असं म्हटलं जातं की जर तुम्हाला पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबन अवलंबायचं असेल तर अणु ऊर्जा निर्मिती करणं हा तुमच्याकरता एक अतिशय किफायतदार किंवा इकॉनॉमिक असा एक ऑप्शन अवेलेबल आहे. आणि त्याच दृष्टीने भारताने एक ऐतिहासिक पाऊल पुढे घेतलेलं आहे की थोडक्यात 4 एप्रिलला तामिळनाडूमध्ये कलपक्कम म्हणून जागा आहे, तिथे 500 मेगावॉट या क्षमतेचा एक प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर हा क्रिटिकल झाला. म्हणजे त्याने काम करायला सुरुवात केलं. क्रिटिकल म्हणजे काय लक्षात असावं, अणु ऊर्जा जी होते त्याला न्यूक्लिअर चेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्याच्या मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु ज्या वेळेला न्यूक्लिअर चेन रिॲक्शन तयार होते तर त्यावेळेला वीज निर्मिती तयार करता येते. फक्त ती जी चेन रिॲक्शन आहे ती आपल्याला कंट्रोल करावी लागते, कारण जर ती अचानक निर्मिती झाली त्याची तर त्याचा अणुबॉम्ब सारखा वापर होतो किंवा त्याचा मोठा अणुस्फोट असा हा होऊ शकतो. तर म्हणून कंट्रोल्ड न्यूक्लिअर चेन रिॲक्शन करण्यामध्ये आपल्याला तामिळनाडूच्या कलपक्कम मध्ये यश मिळालेलं आहे. आणि ही एक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे, कारण हा केवळ एक तांत्रिक विजय नाही तर ऊर्जा स्वप्न म्हणजे थोरियमच्या मधून ऊर्जा कशी निर्मिती करायची याकरता एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे. तर आपल्याला 2 गोष्टी कळायला पाहिजे. एक तर सध्या न्यूक्लिअर एनर्जी किंवा न्यूक्लिअर वीज निर्मिती कशी होते. जसं मुंबईमध्ये ट्रॉम्बेमध्ये वीज निर्मिती होते आणि आणि देशामध्ये तामिळनाडूमध्ये, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी अणु ऊर्जा विजेमध्ये कन्व्हर्ट करण्याचे आपल्याकडे न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत, परंतु त्यांची क्षमता खूप कमी आहे आणि ते युरेनियम वरती अवलंबून असतात. आणि दुर्दैवाने युरेनियम नावाचा जो धातू आहे तो आपल्याकडे फारसा मिळत नाही. तो आपल्याला आयात करावा लागतो कॅनडा किंवा इतर राष्ट्रांपासून, तर ज्याच्यामुळे आपल्याला त्या राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागतं. परंतु न्यूक्लिअर एनर्जी तयार करण्याकरता आपण आता जी नवीन टेक्नॉलॉजी वापरतो आहे त्याला फास्ट ब्रीडर रिएक्टर असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये थोरियमच्या मदतीने आपल्याला वीज निर्मिती करता येईल. थोरियम हा एक असा मेटेरियल आहे की जो भारतामध्ये तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती, ओरिसाच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो. तर त्याच्यामुळे आपल्याला थोरियम हे देशातच आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करून वीज निर्मिती करता येईल. मात्र ते करण्याकरता ते सोपं नाहीये. त्याकरता अत्यंत कठीण असं न्यूक्लिअर रिॲक्शन ही फॉलो करावी लागते. तर ती नेमकी कशी होते याच्याविषयी आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. फास्ट म्हणजे नॉर्मल जी वीज निर्मिती होते ते एनरिच्ड युरेनियम पासून होते आणि सध्या ते अमेरिका सांगते इराणला की तुमचं एनरिच्ड युरेनियम आम्हाला परत करा, कारण त्याचा वापर हा अणुबॉम्ब तयार करण्याकरता सुद्धा होऊ शकतो. तर एनरिच्ड युरेनियम आपल्याला जगाकडनं घ्यावं लागतं किंवा युरेनियम आणून
त्याला एनरिच करावं लागतं. परंतु अर्थातच थोरियम हे भारतामध्ये आहे. तर थोरियम मध्ये काय केलं जातं, तर थोरियम मध्ये आपण थोरियमचा वापर करून वीज निर्मिती करतो. आता ही वीज निर्मिती कशी केली जाते, तर याचा याचा म्हणजे थोडक्यात ही 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 जी वीज निर्मिती आहे याचे 3 टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्मल नैसर्गिक युरेनियम वरती वीज निर्मिती करतो, की जो आपल्याकडे पहिले चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे बाय प्रॉडक्ट असतं त्याला प्लुटोनियम असं म्हटलं जातं. आणि दुसरा टप्पा जो असतो त्यामध्ये प्लुटोनियम वरती चालणारा जो रिॲक्टर आहे त्याला फास्ट ब्रीडर रिॲक्टर असं म्हटलं जातं. म्हणजे प्लुटोनियम कुठून तयार झालं होतं, एनरिच्ड युरेनियमचा वापर करून जे बाय प्रोडक्ट झालं होतं ते प्लुटोनियम होतं आणि ते आता आपल्याकडे आलेलं आहे आणि ते आता फास्ट ब्रीडर रिॲक्टर मध्ये ते वापरलं जातं. आणि त्याच्याच बरोबर थोरियम नावाचा जो प्रकार आहे तो पण तिथे टाकला जातो. म्हणजे थोडक्यात काय, प्लुटोनियम आणि थोरियम याचा वापर करून आता आपण वीज निर्मिती करायचा प्रयत्न करतो आहे. तर म्हणजे हा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा, हा थोरियमला, जे नॅचरल थोरियम आहे त्याला एका इंधनामध्ये रूपांतर करतो. आणि त्याच्या पुढे जो तिसरा टप्पा असतो त्याच्यामध्ये थोरियम आणि युरेनियमचा वापर करून प्रगत अणुभट्टी ही काम करते, की जो भारताकरता ऊर्जा सुरक्षेकरता सर्वात शेवटचा अंतिम टप्पा असेल. तर थोडक्यात आपण आता काय केलेलं आहे, तर आता आपण कल्पक्कम मध्ये जे आपल्याला यश मिळालेलं आहे, आता आपण दुसऱ्या टप्प्याकडून तिसऱ्या टप्प्याकडे जाण्याकरता सज्ज झालो आहे. हे एक अतिशय महत्वाचं असं पाऊल म्हणता येईल. लक्षात असावं की गेले 25 वर्ष आपण फास्ट ब्रीडर रिॲक्टर तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु तांत्रिक दृष्ट्या म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्ट्या यश मिळत नव्हतं. कारण त्याच्याकरता लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती रशियाकडे आहे, काही प्रमाणामध्ये फ्रान्सकडे आहे, परंतु हे दोन्हीही देश ही अत्यंत अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी भारताला देण्याकरता तयार नव्हते. आणि ही आपण आता भारतातच बनवलेली आहे आणि हे आपल्या सायंटिस्ट शास्त्रज्ञांचं यश आहे. आणि लक्षात असावं की कल्पक्कम मध्ये जे तंत्रज्ञान वापरलं ते 100% भारतीय आहे आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही राष्ट्राची मदत घेतली नाही किंवा कुठलंही राष्ट्र यामध्ये आपल्याला मदत करायला तयार नव्हतं. आणि एवढंच नाही तर यामध्ये या अणुभट्टीच्या उभारणीमध्ये जवळजवळ 200हून जास्त भारतीय कंपन्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता जे लागणारी तंत्रज्ञान आहे ते आता भारतातच तयार होत आहे. आणि एक काळ असं होतं की आपल्याला फ्रान्स काय, इतर राष्ट्र काय, अशा प्रकारचं जे आपल्याला पाहिजे होतं थोरियम रिॲक्ट केलेलं ते द्यायला तयार नव्हतं. तर आता आपण ते स्वतः तयार करतो आहे. तर हे मोठं यश आहे. त्याचं तांत्रिक वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये काय होतं, तर जेवढं प्लुटोनियम वापरलं जातं त्याच्यापेक्षा जास्त प्लुटोनियम या फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये तयार होतं. म्हणजे काय, की समजा आपण जर एखाद्या चुलीमध्ये कोळसा वापरतो आहे आणि चुलीमध्ये कोळसा वापरल्यानंतर कोळसा संपायच्या ऐवजी अजून जर नवीन कोळसा तयार झाला तर आपली चूल ही नवीन झालेल्या कोळशावरती काम करेल आणि आपल्याकडे असलेला कोळसा हा कधी संपणार नाही. म्हणजे वापरलेला म्हणजे इंधन वापरामुळे नवीन प्रॉडक्ट तयार होतं, त्याला आपण इंधन म्हणून वापरू शकतो आणि जे नवीन इंधन आहे त्याला वापरून आपण अजून नवीन इंधन तयार करू शकतो. म्हणजे एका इंधनापासून माफ करा, दुसऱ्या इंधनापासून तिसरं इंधन, म्हणजे ही जी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे हे एका मागोमागे एक किंवा एका पुढे एक अशा प्रकारचं इंधन तयार करण्याची प्रक्रिया चालूच ठेवतं, ज्याच्यामुळे आपल्याकडे
अनलिमिटेड अशी एनर्जी तयार होते. फक्त त्याला कंट्रोल करणं हे महत्वाचं आहे. तर याच्याकरता आपण जो कंट्रोल करण्याकरता जे तिथे केमिकल वापरतो आहे ते आहे लिक्विड सोडियम. हे सुद्धा भारतातच बनलेलं आहे. एक प्रश्न असा विचारला जातो या सगळ्या कार्यक्रमामध्ये भारताचे एक अतिशय महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर. आणि आपल्याला अभिमान पाहिजे की हे महाराष्ट्रीयन आहेत आणि यांनी भारताच्या अणु प्रोग्राम वरती प्रचंड काम केलेलं आहे. तर त्यांच्या इंटरव्ह्यूत त्यांना विचारण्यात आलं होतं की आपल्याला हे फास्ट ब्रिडर रिॲक्टर तयार करण्याकरता इतका वेळ का लागला. तर त्यांचं उत्तर अतिशय चांगलं होतं. ते म्हणाले चांगला वेळ खूप लागला याविषयी काही डाऊट नाही. आपण जवळजवळ 15-20 वर्ष घेतली कारण इतर राष्ट्र आपल्याला हे तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हती. पण आता जास्त महत्वाचं असं आहे की ते आता आपण तयार केलं आहे आणि याचा प्रॅक्टिकली आपण वापर करू शकतो. तर अणुऊर्जेपासून नेमका भारताला काय फायदा. तर एक तर जी वीज कोळशावरती आधारित असते तर त्याच्यामध्ये प्रदूषण जे आहे हे मोठ्या प्रमाणात होतं. तर त्याच्या उलट अणुऊर्जेमध्ये प्रदूषण हे होत नाही. दुसरं 1 किलो युरेनियम पासून जेवढी वीज निर्मिती होते त्याकरता हजारो टन कोळसा हा लागतो. म्हणजे हा जो प्रकल्प आहे अत्यंत कमी जागेमध्ये आपण तयार करू शकतो. तसं म्हटलं तर आपल्याकडे रिन्युएबल एनर्जी म्हणजे निसर्गापासून एनर्जी तयार करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही अत्यंत महत्वाची आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे की सौर ऊर्जा ज्या वेळेला फक्त सूर्य बाहेर असतं म्हणजे सकाळी 8 वाजून म्हणा ते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत तोपर्यंतच आपल्याला सौर ऊर्जेची निर्मिती ही करता येते. आणि विंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जा जी आहे ती निसर्गाच्या लहरीवरती अवलंबून असते. आपण जर महाराष्ट्रामध्ये फिरला असाल तर अनेक ठिकाणी डोंगरावरती आपल्याला जे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत मोठे ते दिसतात आणि ते हळूहळू काम करत असतात. हवा आली की काम करते, हवा नसली की ते काम करत नाही. परंतु त्या मानाने आपलं जे न्यूक्लिअर एनर्जी आहे ही आपण केव्हा पण तयार करू शकतो, दिवसा असो की रात्री असो. तर त्याच्यामुळे आता भारताचा एम आहे की 2047 पर्यंत आपली जी अणुऊर्जा क्षमता आहे ती आपण अनेक पटीने वाढवणार आहोत. याच्यामुळे कोळसा आणि इतर गॅस वगैरे जो आपल्याला बाहेरनं आणावा लागतो आणि गॅसचा प्रॉब्लेम काय होतो आहे हे सध्या आपल्याला इराण आणि होर्मुझच्या संकटामुळे कळतच आहे. तर आपल्याला त्याच्यामुळे बाहेरनं काही आणण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे जे अणु इंधन आहे त्याच्यापासून जे न्यूक्लिअर वेस्ट बाहेर पडतं किंवा ज्याला अणु कचरा असं म्हटलं जातं हा बाकीचे देश त्याला जमिनीच्या आत काढतात. कारण तो ते अनेक दिवस त्याच्यापासून रेडिएशन म्हणजे एक्सरेज हे बाहेर येत असतात. परंतु आपल्याला कसे गरज नाही. आपण जे इंधन वापरतो आहे आपण ते पुन्हा पुन्हा वापरत असल्यामुळे त्याचा कचरा जो आहे किंवा जे न्यूक्लिअर वेस्ट आहे हे अत्यंत कमी असं होतं आहे. तर त्याच्यामुळे न्यूक्लिअर वेस्टचं व्यवस्थापन कसं करायचं यामध्ये सर्वात कमी प्रॉब्लेम्स हे भारतामध्ये असतील. आता हे सगळं एवढं यश आपण मिळवलं. आता पुढे नेमक्या 5 वर्षामध्ये काय होईल याचा पण अंदाज पाहिजे. लक्षात असावं की एक न्यूक्लिअर रिॲक्टरनी काम करायला सुरुवात केली याचा अर्थ उद्या सकाळपासून आपल्याला वीज मिळेल का. तर उत्तर आहे नाही. आता पहिले पुढच्या 5 वर्षात काय होईल याचा एक अंदाज आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. एक तर रिॲक्टर आता हळूहळू वीज निर्मितीकडे पाऊल टाकेल आणि 500 मेगावॉटची वीज जी आहे ती तयार करणं सुरू होईल. आणि असं वाटतं की 2 वर्षाच्या आत ही वीज निर्मिती ग्रीड इलेक्ट्रिसिटी जे ग्रीड असतं त्यांना पुरवता येईल. आणि त्याच्यानंतर जे फिसाईल मटेरियल तयार होत आहे त्याच्यामुळे दीर्घकालीन ऊर्जा
स्वावलंबन आपलं निश्चित होणार आहे. तर त्याच्यामुळे थोरियम नावाचा जो प्रकार आहे त्याकरता वीज निर्मिती हे सुरू होईल आणि असं वाटतं की पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपली थोरियम बेस्ड न्यूक्लिअर रिॲक्टर्स हे कमर्शियली वीज निर्मिती करतील की जो त्याच्यामुळे आपलं जे स्वावलंबन आहे तर ते खूपच वाढेल. तर थोडक्यामध्ये ऊर्जा ही देशाकरता एक विकासाची गुरुकिल्ली असते. शेती असो की उद्योग असो, सामान्य माणसाचं जीवन असो, त्याकरता शाश्वत वीज निर्मिती, वीज पुरवठा हा आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे कल्पना येते की 500 मेगावॉटची अणुभट्टी जी सुरू झालेली आहे, हे भारताच्या एक आत्मनिर्भरतेचं एक मोठं प्रतीक आहे. सौर ऊर्जा पण महत्वाची आहे, पवन ऊर्जा पण महत्वाची आहे, परंतु नेहमी तयार होणारी वीज त्याच्यामध्ये फक्त न्यूक्लिअर एनर्जी एवढीच येते आणि थोरियमचा वापर करून आपण एक मोठा थोरियम जगाला एक्सपोर्ट करणारा देश बनू शकतो आणि यामुळे भारताची वीज निर्मिती आपण पुढचे 250 ते 300 वर्ष एवढे करू शकतो. तर थोडक्यामध्ये जे कल्पकमला जो फास्ट ब्रीडर रिॲक्टर जो सुरू झालेला आहे, हे एक भारताचं मोठं यश आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये थोरियम बेस्ड न्यूक्लिअर एनर्जी तयार होईल हे नक्कीच आता सिद्ध झालेलं आहे आणि आशा करूया की थोरियम ऊर्जा सुरू होईल आणि भारत एनर्जीच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. मी थांबतो इथेच. जय हिंद.